सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या नात्यामध्ये नाविन्यता येईल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी काळ चांगला राहील. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल, परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल. तुम्हाला तुमच्या मुलीकडनं एक आनंदाची बातमी मिळू शकते. लव्ह लाईफमध्ये मात्र थोडासा ताणतणाव राहू शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. तुमची मेहनत आणि समर्पण याचं फळ तुम्हाला मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना एक नवीन संधी आज मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती देखील आज मजबूत राहील. तुमच्या कुटुंबामध्ये एक प्रकारची सुख शांती नांदेल. तुम्हाला संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही तणाव राहू शकतो, परंतु तुम्ही आरोग्याची काळजी मात्र घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही संयमानं पुढे जाण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हानं तुमच्यासाठी उभी राहू शकतात, परंतु तुमच्या बुद्धीनं तुम्ही त्याच्यावरती सहजपणे मात कराल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमचे कौटुंबिक संबंध हे सगळ्यांसोबत चांगले राहतील. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल. आज व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रवासाची दाट शक्यता आहे. प्रवास हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल, परंतु पैशांचं योग्य व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा राहील, परंतु आर्थिक बाबतीमध्ये मात्र तुम्ही सावध राहा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर कोणताही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या काही नवीन शक्यता मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठं यश मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसाय नफा वाढू शकतो आणि नवीन योजनांवरती तुम्ही काम देखील सुरू करू शकता. तुमचं कौटुंबिक जीवन आज आनंदी राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील, परंतु तुम्हाला आज पैशांचं व्यवस्थापन मात्र व्यवस्थित करावं लागेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगतीची दाट शक्यता आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना यश मिळू शकतं. तुम्ही आज तुमच्या ध्येयांकडे अधिक लक्ष द्याल, त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होईल. आर्थिक बाबी तुमच्या सुधारतील आणि आर्थिक लाभ होण्याची देखील तुम्हाला दाट शक्यता आहे, परंतु तुम्हाला आज मेहनत घेऊनच पुढे जावं लागेल. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते घेऊ नका, कारण ते पैसे पुन्हा परतफेड करताना तुम्हाला प्रचंड त्रास होणार आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा संयम आणि सावधगिरीनं पुढे जाण्याचा आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्पर्धा वाढू शकते, परंतु तुमची मेहनत तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आर्थिक बाबतीमध्ये कोणताही मोठा निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्या. कुटुंबामध्ये तुमचा काही ताणतणाव राहू शकतो, त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमची आज प्रगती करण्यासाठी तुम्हाला अधिकची मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही आज तुमच्या ध्येयांकडे जास्तीचं लक्ष द्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. वरिष्ठांकडनं तुमची प्रशंसा होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आज फायदा होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल, मात्र सहकार्यांशी तुम्ही समन्वय ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्ही सावध राहा आणि अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या कुटुंबामध्ये आज सुख शांती नांदेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव आज येऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सर्जनशील आणि ऊर्जेनं परिपूर्ण राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, जे भविष्यासाठी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या कुटुंबातील वातावरण हे आनंददायी राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणाशीही तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांसाठी वेळ सामान्य राहील, परंतु कोणतीही नवीन गुंतवणूक तुम्ही टाळा. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली पाहायला मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात, परंतु तुम्हाला संयम आणि मेहनतीनंच काम करावं लागेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सल्ला जरूर घ्या. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल. प्रेमसंबंधांमध्ये आज शारीरिक जवळीकता वाढेल, त्यामुळे तुमचं मन हे समाधानी राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.